आवाज सर्वसामान्यांचा। जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील मान तालुक्यातील किरकसाल गाव या गावची लोकसंख्या 1881 असून मतदान फक्त 1500 अशा या छोट्याशा गावात सिव्हिल इंजिनियर पदवीधर असलेले अमोल अप्पा काटकर यांनी मान तालुक्यातील दुष्काळी पट्ट्यातील या गावात पाण्याची गंभीर समस्या जाणवत होती। या समस्येवर मात करण्यासाठी जाणकार वरिष्ठांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली। या कामासाठी पूर्ण वेळ देऊन किरकसाल गाव आदर्श गाव बनण्यामध्ये अमोल काटकर यांना आणि गावकऱ्यांना मोठं यश आलंय। गावातील ग्रामपंचायत, दवाखाना, शाळा, हायस्कूल एकाच स्थळावर सुशोभित सुसज्ज इमारत बांधण्यात आल्या आणि आज मितीला शिक्षण, आरोग्य व्यवस्था सुधारण्यामध्ये काम करीत आहे। हे श्रेय एकट्या दुकट्याचं नसून गावकरी, सहकारी, प्रशासन यांची फार मोठी या विकास कामांसाठी मदत झाली आहे, असे काटकर यांनी सांगितलंय। काटकर पुढे म्हणाले, गावाला असणाऱ्या धार्मिक स्थळाला क वर्गाचा दर्जा मिळालाय। जलसमृद्धीचे राज्याचे 3ऱ्या क्रमांकाचे पारितोषिक या गावानं पटकावलंय। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा यामध्ये तालुक्यात पहिली शाळा आली आहे। तालुक्यात पाणी फाउंडेशन जैविकतेमध्ये काम करीत असताना जिल्हा नियोजन, पंचायत समिती, नियोजन मंडळ, जिल्हा मंडळ, राज्य सरकारच्या माध्यमातून निधी आणलेला आहे। या गावात एकूण 24 ते 25 डॉक्टर आहेत। आरोग्याच्या बाबतीत डॉक्टरांचं गाव म्हणून किरकसालची ओळख तसेच प्रसिद्ध आहे। यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न यामध्ये भाग घेण्यात येणार आहे। महात्मा गांधी म्हणायचे, गावाकडे चला। शेवटी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून विकास केला तर होऊ शकतो। यशवंतराव चव्हाणांनी जिल्हा परिषद ग्रामपंचायतींची रचना केली। एकट्या दुकट्याचं काम नसून गावात एकी, गावची माणसं, सदस्य गाव एकत्र असतील तर गाव बदलू शकते, असे अमोल काटकर यांनी मोलाचे 4 शब्द सांगितले। अशा तऱ्हेनं साधे राहून गाव एकत्र करून किरकसाल गाव आदर्श गाव बनवण्यामध्ये अमोल काटकर, प्रशासन, गावकरी, सहकारी मंडळी यांनी मोलाचा संघर्ष केल्याचं दिसून येत आहे। नमस्कार मंडळी, आपण पाहताय मायभूमी न्यूज। आता आपण आलो आहोत किरकसाल येथे। किरकसाल हे मान तालुक्यातील एक छोटंसं गाव। त्याची लोकसंख्या आहे 1881च्या आसपास लोकसंख्या। 1881 म्हणजे एक साधारण 1900 पकडूया आपण, 1900 लोकसंख्या आहे। आणि मतदान किती? मतदान 1550 1500 मतदान असणारं एक गाव। अशा गावात आपल्यासमोर आहेत सरपंच अमोल काटकर। तर त्यांच्याकडून आपण आता जाणून घेणार आहोत, त्यांनी फार गाव जिल्ह्याच्या, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेऊन ठेवलेलं आहे। तर कशा पद्धतीनं गावात विकासाची धुरा सांभाळतात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊ। बोला। नमस्कार, माझं नाव अमोल अप्पा काटकर। मी किरकसाल ग्रामपंचायतीचा माजी सरपंच म्हणून काम केलेलं आहे। आता विद्यमान ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करतोय। किरकसाल गाव हे दुष्काळग्रस्त पट्ट्यामधलं गाव आहे। मान तालुका हा सगळ्यात दुष्काळ आहे। दुष्काळी गाव असल्यामुळं या गावामध्ये पाण्याची फार गंभीर समस्या होती आणि पाण्याची गंभीर समस्या असल्यामुळं त्या समस्येवर मात करण्यासाठी आम्ही 2010 साली पोपटराव पवार, पद्मश्री पोपटराव पवार साहेब आणि डॉक्टर अविनाश पोळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या गावामध्ये जलसंधारणाच्या कामाला सुरुवात केली। आणि जलसंधारणाच्या कामामध्ये आम्ही 2010 ते जवळपास 2018पर्यंत पूर्णपणे वाहून घेतला आणि पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही काम केलं। त्याच्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। अजूनही आम्ही जलसंधारणामध्ये आता सध्या काम करतोय। त्यानंतर मग आम्ही 15 ते 20 या दरम्यान शिक्षण व्यवस्थेमध्ये गावात इन्फ्रास्ट्रक्चर उभं करणं असेल, प्राथमिक आरोग्य केंद्र उभं करणं असेल, ग्रामपंचायतची इमारत उभं करणं असेल, असे 5 वर्ष परत इन्फ्रास्ट्रक्चर उभा करण्यामध्ये आम्ही काम केलं। आणि त्यानंतर आता या 5 वर्षामध्ये आम्ही आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था सुधारण्यामध्ये सध्या काम करतोय। अच्छा, आता एक साधारण 3 वर्षाचा कालावधी तुमचा पार पडला आहे सरपंच पदाचा तरी, आणि त्याच्या अगोदरही तुम्ही एक सदस्य म्हणून होता। त्याही काळात तुमची धडपड दिसून होती। त्या काळात असं काय म्हणजे जिल्हा पातळीवरून राज्य पातळीवरून काम आणली? 2010 ते 15 या दरम्यान मी ग्रामपंचायतचा सदस्य म्हणून काम करत होतो। 2015 ते 18 मी सरपंच झालो। 18 ते 20 परत सदस्य होतो आणि 20 पासून परत मी 25 आत्तापर्यंत मी सदस्य म्हणून काम करतोय। शेवटी मी एकट्याने हे काम केलं नाही, आमच्या गावाने हे सगळं काम केलं, आमच्या सहकार्याने सगळं काम केलं, प्रशासन आम्हाला मदत केलेली आहे। या गावात तसं छोटंसं गाव आहे तरी गावामध्ये चांगल्या दर्जाचं शिक्षणाची सुविधा उपलब्ध आहेत। गावामध्ये प्राथमिक आरोग्य उपकेंद्र आहे। गावाला क वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा आमच्या पुण्यमत आईसाहेब महाराजांच्या पालखी सोहळ्यासाठी आणि नाथबाबाच्या मंदिरासाठी मिळालेला आहे। त्याचबरोबर जलसंधारणाचं आम्ही मोठ्या प्रमाणात काम केलं। जलसंधारणाच्या माध्यमातून आम्हाला जलसमृद्ध ग्राम स्पर्धेचं राज्याचं 3ऱ्या क्रमांकाचं पारितोषिक मिळालं आणि 23-24चा निकाल अजून येणं, निकाल एक जाहीर होऊन आमचा
उर्वरित आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळामध्ये आमची शाळा तालुक्यात पहिली आली. पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेमध्ये आम्ही तालुक्यात द्वितीय क्रमांकाचं बक्षीस मिळालंय. अच्छा. जैवविविधतेमध्ये आम्ही काम करतोय. जैवविविधतेमध्ये सगळ्यात चांगली जैवविविधता समिती आमची काम करते. त्यामध्ये चिन्मय सावंत, विशाल काटकर, प्रथमेश काटकर आणि अभिजित माने ही सगळी मुलं त्याच्यामध्ये चांगलं काम करतायत. जिल्हा नियोजन मंडळ, जिल्हा परिषद, पंचायत समिती या माध्यमातून आम्ही विविध निधी आणलेला आहे. राज्य सरकारच्या माध्यमातून आम्हाला निधी मिळालेला आहे. CSRमध्ये आम्हाला फार्म संस्थेच्या माध्यमातून आणि वॉटर संस्थेच्या माध्यमातून CSRचे वेगवेगळे प्रोग्राम आम्हाला मिळालेले. अशा पद्धतीने गावात काम सुरू आहे. अच्छा, आता पुढील धोरण काय आहे तुमच्या मनात? म्हणजे उर्वरित आता प्रशासन लागू आहे. उर्वरित काळ तसा पुढे विचार केला तर ओसाड गाव पडत चाललंय. म्हणजे गावठाणामध्ये माणसं राहायला नाहीत किंवा स्थलांतराचं प्रमाण मोठं आहे. म्हणजे मुंबई पुण्याला नोकरीच्या निमित्तानं मुलं जात आहेत, ती मुलं परत गावाकडे यायचं प्रमाण फार कमी आहे. म्हणजे ते शिक्षणाच्या निमित्तानं, पुढच्या पिढीच्या निमित्तानं त्याच ठिकाणी स्थायिक होत आहेत. तर आम्ही त्या संबंधानं काम करायचं म्हणतो. याच्यामध्ये रोजगार निर्मिती गावच्या परिसरात उपलब्ध व्हावी, गावातल्या शेतीमालाला चांगला भाव मिळावून मार्केट शेतीमालाच उपलब्ध व्हावं, गावातल्या शेतीतलं उत्पन्न चांगलं वाढावं, त्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान कसं वापरता येईल, हवामानात वेगळे होणारे बदल त्याच्यावर कशी मात करता येईल, शेतीच्या चांगल्या बियाण्याची निवड करून किंवा चांगल्या वाहनांची निवड करून या संबंधाने आम्ही काम करायचा विचार करतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं गावचं आरोग्य आणि शिक्षण या दोन विषयात आम्ही ज्या गावची शाळा चांगली ते गाव चांगलं, आमचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं झालंय, पण गुणवत्तेवर आम्हाला फार मोठं काम करावं लागणार आहे. आणि आरोग्याच्या बाबतीत किरकसाल गाव हे डॉक्टरांचं गाव म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. तर आरोग्याच्या बाबतीत आम्ही चांगल्या काही गोष्टी करायच्या. त्या माझं गाव आरोग्य संपन्न गाव स्पर्धेमध्ये आम्ही भाग घेतोय आणि पुढं जायचा विचार करतोय. पुढचं जे 1-2 वर्ष आहेत त्याच्यामध्ये आम्ही आरोग्य आणि शिक्षण याच विषयात आम्ही काम करायचा निर्धार केलेला आहे. अच्छा, तुम्ही आता म्हणला किरेकसाल हे डॉक्टरांचं गाव, तरी किती डॉक्टर इथे पदवीधर तयार झाले? या गावातले सुपुत्र, या गावातले सुकन्या आणि या गावातल्या स्नुषा म्हणजे सुनबाई, हे सगळ्या जर संख्या आम्ही मोजली तर आमच्या गावात 24 डॉक्टर आहेत. अरे वा, छान. तर मंडळी, आता आपण इथे आहोत. आपण म्हणतो पहिला पारावरचा कट्टा, पारावरच्या गप्पा, पारावरचा कट्टा हा दुर्मिळ होत चाललेला आहे. तर आता आपण किरकसाल इथे आहोत. ग्रामपंचायत समोरच हे पिंपरी झाड आहे आणि कट्ट्यावरती ज्येष्ठ नागरिक बसलेत. तर त्यांच्याकडून आता आपण जाणून घेणार आहोत. तर काय सांगाल सरपंचाविषयी, काय सांगाल? अमोल काटकर आपले सरपंच आहे का? आदर्श गाव त्यांनी बनवलं, काय सांगाल? चांगला आहे. हां, चांगला चांगला माणूस आहे. बरं, काय विकास केला? चांगला विकास केला. भरपेट केला. अच्छा, भरपेट विकास. काय सांगाल त्यांच्याविषयी तुम्ही? मी आता बरं मला काय अच्छा. चांगला भरपूर केलाय. का पहिलं काहीच नव्हतं, त्याला सगळंच काय झालं. म्हणजे तुमच्या नजरेत म्हणजे काय आदर्श गावामध्ये काय बसवलं त्यांनी? गावाला असा माणूस भेटायला नसीब लागते. अच्छा. सगळ्याचं कुठल्याच नरून देणार नाही, सगळ्या ही गरीब. आता मला समोर सुसज्ज इमारत दिसते. अशी इमारत कुठेच बघायला भेटणार नाही. छानपैकी इमारत तुमच्या छोट्या गावात एक किती 1700 का किती लोकसंख्या? अशी इमारतच नाही. 1700-1800 लोकसंख्या गावामध्ये एवढी मोठी सुसज्ज इमारत, आणि त्याचं आता रंगरगोटीचं काम चाललं आहे. तर पुढच्या महिन्यात आम्ही इथं राऊंड मारणं येणारच आहोत. जलसंधारणाची झाडं बिडं हिरवळ बघा येणारच आहोत. तर आता तत्पुरती तुमच्या नजरेत असे काय कामं झालेत विकासाची? बरं, सगळी A to Z झाली. सगळं हॉस्पिटल झालं, सगळं आता पोस्ट ऑफिस येणार आहे. हां, त्याला ऑफिस येणार होतं, ती काय नव्हतं, जागेचा घोटाळा झाला. बरं. सगळं केलं, सगळं कुठे देव माणूस. अच्छा. हो, छान. कामाबद्दल अडचण नाही. कामाबद्दल अडचण काय नक्की काय कुठली कामं तुमच्या नजरेत? कुठलंही काम असतं, कामासाठी पोट तिडकीनंच ओढ असते. पोट तिडकीने. कुठलाही माणूस असू द्या, दलिंद्र असू, म्हणजे असा घरी बसलेला माणूस असू द्या, अच्छा. त्याला सुद्धा पळून जाऊन काम पक्षातला असो, अच्छा. कामासाठी बघितलं जात त्याचं काम दिल्लीपर्यंत असू द्या, तिथपर्यंत जाणार. छान. त्यांच्या सहकार्य भरपूर. ते असं नाही की ह्या पार्टीचा आहे त्या पार्टीचा, असं बी काय नसतं. अच्छा. म्हणजे पार्टी विषय हा नाही, पार्टी मनात काय नसतं त्यांचं. पार्टी बिर्टी मनात नाही. काम छानपैकी. करणे. अच्छा. हवा असा माणूस भेटणं मुश्किल आहे सगळं. तर अशा तऱ्हेने मंडळी या पारावरच्या कट्ट्यावरती पारावरच्या गप्पा रंगल्या आणि त्यांच्याकडून मला जाणून घेतले की असा माणूस मिळणारही नाही सरपंच, असा
होणारही नाही असं त्यांचं मत आहे. आणि घरात मरती झाली तर त्या कुटुंबाच्या आधी त्यांनी फोन केला अच्छा अच्छा आपत्काळ कुठलं बी काय येऊ द्या तिथं हजर राहणार जातीने हजर राहणार ते पहिल्यांदा हजर पहिल्यांदा हजर. कुठं पारेटात या कुठं लागू द्या बनवू लागू बरं तर पहिल्यांदा पळत जाणार काय सांगतो. स्वतः पहिल्यांदा जाणार. तर असे हिरिरीने काम करणारे सरपंच या गावाला भेटलेत आणि आता पारावरती ज्येष्ठ नागरिक बसले त्यांच्याकडे आपण काही गोष्टी जाणून घेतल्या. ओके. तर अशा तऱ्हेने मंडळी आपण आज किरकसालचे सरपंच अमोल काटकर यांनी केलेल्या विकास कामाबद्दल माहिती जाणून घेतली. आणि आपण आता पुढच्या महिन्यात जूनमध्ये जवळजवळ 75% झाडं बहरतात आणि हिरवळीमध्ये आहेत, जिवंत ठेवलेले आहेत. जवळजवळ 75% 12 ते 16 हजार झाडं जिवंत आहेत. ते आपण पुढच्या महिन्यात पाहणारच आहोत जाऊन. आणि तोपर्यंत आज आपण इथली माहिती घेतली त्यांच्याकडून गावात येऊन. तर आता शेवटी काय सांगाल, इतर ग्रामपंचायतीने काय बोध घ्यावं? ग्रामपंचायत हे प्राथमिक स्तरावर ग्रामपंचायतच्या विकासाचं केंद्र आहे किंवा ग्रामपंचायतच्या माध्यमातूनच गावचा विकास होऊ शकतो. यशवंतराव चव्हाण साहेबांनी ती जी त्रिस्तरीय जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायती रचना केली, याच्यामधले सगळ्यात महत्त्वाचा जो पार्ट आहे तो ग्रामपंचायतचा रोल आहे. मनात आणलं तर ग्रामपंचायत गावच्या सहकार्यानं, शेवटी एकटा माणूस कोण करणार नाही, गाव सगळे एकत्र असेल आणि गावची माणसं एकत्र असतील, ग्रामपंचायतची बॉडी चांगली असेल, सगळ्यांनी मिळून गाव बदलू शकतो. आणि त्याची बरीचशी उदाहरणं, तिवरे बाजार आहे, रायगड शिद्दे आहे, लोधवडे आहे, निरळ आहे, आपल्या इकडं मानेची वाडी आहे, धामनेर आहे, बरीचशी गावं अशी बदललेली गावं आपल्याला बघायला मिळतात. आपण सगळी त्या पंक्तीत जाऊ शकतो आणि ग्रामीण भागाचा विकास झाला तर देशाचा विकास, राज्याचा विकास, जिल्ह्याचा विकास, तालुक्याचा विकास निश्चित होऊ शकतो. महात्मा गांधीजी म्हणायचे खेड्याकडे चला, तर प्रत्यक्षात खेड्याकडे चला म्हणजे गावातला पैसा गावात आणि शहरातला पैसा पण गावात, या माध्यमातून आपण गावचा विकास करू शकतो असं आमचं मत आहे. तर अशा तऱ्हेने मंडळी एक पदवीधर अमोल काटकर सर एक ह्या ग्रामपंचायत पदाची धुरा सांभाळतात आणि गावाच्या विकासाबद्दल त्यांनी एक चांगले एक विचार करून वाहून घेतलेला आहे. गावचा विकास एकच ध्यास, हेच त्यांची भूमिका दिसून येत आहे. ओके. आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी मायभूमी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.